28 डिसेंबर रोजी नागपुरामध्ये काँग्रेसच्या है तैयार हम सभेचं आयोजन। सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार। काँग्रेसकडून सभेची जोरदार तयारी। काँग्रेस स्थापना दिनाच्या निमित्तानं है तैयार हम महारॅलीसाठी 80 सदस्यांची समिती स्थापन। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात समितीची स्थापना। काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा नागपुरात होणं ही महाराष्ट्र काँग्रेससाठी अभिमानाची बाब। काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार। उमरेड रोडच्या ज्या मैदानावर सभा होईल त्याला भारत जोडो मैदान असं नाव दिलं। नाना पटोलेंची माहिती। सोनिया गांधींना 2 वेळा पंतप्रधान होण्याची संधी होती पण विरोधकांनी होऊ दिलं नाही। नाना पटोलेंची टीका। लोकशाहीमध्ये दोन्ही पक्षांना महत्त्व असतं पण भाजपला विरोधी पक्ष आणि लोकशाही मान्य नाही। पटोलेंचा घणाघात। सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता। जामीन मिळावा आणि न्यायालयानं त्यांना सुनावलेली शिक्षा स्थगित करावी यासाठी केदार यांची याचिका। अपीलाची कोणतीही संधी न देता विधानमंडळानं सुनील केदार यांची आमदारकी रद्द केली। सत्ताधाऱ्यांना 1 आणि विरोधकांना 1 असा न्याय देण्यास भाजप यंत्रणांना भाग पाडतेय का? रोहित पवारांची एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून भाजपवर टीका। अजित पवार हे मोठे नेते। आजवर जेव्हा जेव्हा चांगली कामं केली तेव्हा अजितदादांनी कौतुकाची थाप दिली, त्यामुळे कान धरण्याचा अधिकारही त्यांनाच होता। तेव्हाच कान धरले असते तर सुधारणा केली असती। अजितदादांच्या टीकेवर अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर। शिरूर लोकसभा लढायला मी तयार। अजितदादांनी संधी दिली तर खासदारकी लढवणार। अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर टीका केल्यानंतर विलास लांडेंचं वक्तव्य। राजकारणामध्ये विरोधात उमेदवार उभा करणं यात काहीच गैर नाही। शिरूरमध्ये शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत होणार असेल तर जनता सुज्ञ, सत्तेसोबत जायचं की तत्वांसोबत हे जनता ठरवेल। अमोल कोल्हेंचं वक्तव्य। महाराष्ट्राला पुन्हा एकदा फसवलं। मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं उद्घाटन होणार असं सांगण्यात आलं होतं पण आता ते पुढच्या वर्षावर ढकललं। आदित्य ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका। श्रेय घेण्यासाठी आदित्य ठाकरे टीका करतात। दिघा रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनावरून आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचं प्रत्युत्तर। अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं हे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं। डोंबिवली जिमखाना उत्सवात बोलताना मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। नागरिकांना चांगले रस्ते, पाणी, दिवाबत्ती सेवा मिळाल्या पाहिजेत। नागरिकांसाठी विकास कामं करताना निधी कमी पडणार नाही। कल्याण महोत्सवामध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। 10 वर्षांपासून दानवेंची लोकसभा लढवण्याची इच्छा होती म्हणून माझा पराभव झाला। चंद्रकांत खैरेंची अंबादास दानवेंवर टीका। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे एकमेकांचे जीवलग। दोघेही लोकसभा लढवतील पण कोणत्या पक्षाकडून माहित नाही। संजय शिरसाट यांचा टोला। प्रकाश आंबेडकर आमच्याकडे आले तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। ठाकरे गट आंबेडकरांची फसवणूक करताय, शिरसाटांची टीका। 28 डिसेंबर नंतर इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला घेण्यासंदर्भातील निर्णय होणार। या निर्णयानंतर लोकसभा निवडणुकीसाठीच्या इंडिया आघाडीच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची माहिती। मावळ लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटच लढवणार। या जागेसंदर्भातील शरद पवार गटाचा आग्रह आमच्यापर्यंत आला नाही पण आमचे सिटिंग उमेदवार इथं असल्यानं मतदारसंघाच्या जागेवर आमचाच अधिकार। सचिन अहिर यांचं वक्तव्य। पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता। राष्ट्रवादीच्या संजोग वाघेरेंकडून उद्धव ठाकरेंची भेट। मावळमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची व्यक्त केली इच्छा। राजकारणात काहींना आमदार खासदार व्हायचं आहे। इकडे तिकीट मिळणार नाही म्हणून काही जण तिकडे जातात। संजोग वाघेरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया। संगमनेरला चांगल्या बॅट्समनची गरज असून फिल्डिंग कशी लावायची ते माझ्यावर सोपवा। विखे पाटलांचं वक्तव्य। तर संगमनेरला फिल्डिंग लावण्यापेक्षा शिर्डी मतदारसंघात स्वतःची विकेट सांभाळा। काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुलेंचं विखे पाटलांना प्रत्युत्तर।
मी प्रत्येक सर्व्हेचा सन्मान करतो, पण सर्व्हे कुठलाही असला तरी देशात मोदींचीच हवा. आम्ही लोकसभेच्या 40 जागा पार करणारच. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान व्हावे ही जनतेची इच्छा. लोकसभेमध्ये 45हून अधिक जागा जिंकू. एबीपी आणि सी वोटरच्या सर्व्हेबाबत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. सर्व्हे काहीही आला तरी देशामध्ये भाजपचीच सत्ता येणार. 48 पैकी 45हून अधिक जागा महायुती जिंकेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. एबीपी सी वोटर सर्व्हेबाबत बोलताना अतुल भातखळकरांची प्रतिक्रिया. असाच सर्व्हे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही आला होता, पण तेव्हा काय झालं? मोदींच्या चेहऱ्यासमोर कुणीही टिकू शकलं नाही. राज्यामध्ये आमच्या 3 पक्षांविरोधात कुणीही उरलं नाही. सी वोटर सर्व्हेबाबत बोलताना राम कदमांचं वक्तव्य. बेईमानी झाली नाही तर सर्व्हे खरा ठरेल. मागचे सर्व्हेही आमच्या बाजूने होते, पण निकाल काय लागला ते सर्वांना ठाऊक. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची एबीपी न्यूज सी वोटरच्या सर्व्हेवर प्रतिक्रिया. सर्व्हेमध्ये काहीही दाखवू द्या, महाविकास आघाडी लोकसभेमध्ये 35 ते 40 जागा जिंकेल. कुबड्यांवर चालणाऱ्या पक्षानं 45 जागा जिंकण्याचा दावा बाजूला ठेवावा. संजय राऊत यांची भाजपवर टीका. एबीपी आणि सी वोटरच्या सर्व्हेमधून जो अंदाज वर्तवला गेला तीच परिस्थिती आम्हालाही दिसतीये. सरकारचा नाकर्तेपणा दिसून येतोय. महाविकास आघाडीच्या बाजूने आलेला सर्व्हे पाहता अजित पवारही त्यांचे काही सर्व्हे करून घेतील. जयंत पाटलांची टीका. लवकरच महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये बैठक होईल. प्रकाश आंबेडकर आणि आमच्या भूमिकेत फरक नाही. राऊतांची प्रकाश आंबेडकरांच्या महाविकास आघाडी प्रदेशावर ते प्रतिक्रिया. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसंच वंचितचे नेते आम्ही एकत्र बसणार आहोत. संजय राऊत यांची माहिती. वंचित आणि काँग्रेसची आघाडी व्हावी अशी आम्हा सगळ्याच कार्यकर्त्यांची इच्छा. विजय वडेट्टीवार यांची प्रकाश आंबेडकरांच्या महाविकास आघाडी प्रवेशावर प्रतिक्रिया. ओबीसीतूनच आरक्षण हवं हा अट्टहास का? सरकार जर हा अट्टहास पूर्ण करायला लागलं तर ओबीसी सुद्धा नाराज होतील. मराठ्यांना घाबरून ओबीसीमधून आरक्षण देणार असाल तर आम्हालाही काहीतरी करावं लागेल. भुजबळांचं वक्तव्य. टीका करायला चांगले शब्दही सापडतात. माणसानं थोडं सुसंस्कृत असलं पाहिजे. छगन भुजबळांची जरांगेंवर टीका. मंत्री भुजबळांकडून येवल्यातील शिवसृष्टीच्या कामांची पाहणी. 5 कोटी खर्च करून उभारली जाणार शिवसृष्टी. येवला मतदारसंघामध्ये येत असताना भरवसा भाटा इथं मराठा कार्यकर्त्यांनी भुजबळांना दाखवले काळे झेंडे. भुजबळ गो बॅक अशी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. हरिभाऊ राठोड यांच्या राजकीय आरक्षणाचा फॉर्म्युला मनोज जरांगेंना अमान्य. काही ओबीसी नेत्यांनी सरसकट शब्दाचा उगाच बाऊ केला. जरांगेंची टीका. भुजबळ म्हणतात आमची छाती 12 इंचाची आहे, पण तुम्ही काय केलं लोकांसाठी? माझे नार्को टेस्ट करा. दारू प्यायलेलो आढळलो तर जिवंत समाधी घेईन, नाहीतर त्यांनी समाधी घ्यावी. जरांगेंचं भुजबळांना आव्हान. 20 जानेवारीला मुंबईला जायचं असल्यानं अंतरवाली सराटीतील साखळी उपोषण वगळून अन्य सगळ्यांनी उपोषण स्थगित करावं. मनोज जरांगेंची उपोषणकर्त्यांना विनंती. मनोज जरांगे पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार. आंदोलनातील 6वा टप्पा. मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या नियोजनासाठी राज्यभरामध्ये दौरा करणार. जरांगेंची माहिती. किरण सामंतांसाठी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा मुख्यमंत्र्यांकडे मागितली. उदय सामंतांची माहिती. किरण सामंतांना बहुमतांनी निवडून आणा. उदय सामंतांचं जनतेला आवाहन. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं 6 आणि 7 जानेवारीला पिंपरी चिंचवडमध्ये 100वे नाट्य संमेलन. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते नाट्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण. दिशा सालियन प्रकरणामधील मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चिमाजी आढाव यांची एसआयटीमधून हकालपट्टी करा. भाजप आमदार नितेश राणे यांचे विशेष पोलीस आयुक्तांना पत्र. राम मंदिर तुमची खासगी मालमत्ता आहे का असं काही लोक विचारतात. हे तेच लोक आहेत ज्यांनी राम मंदिराच्या उद्घाटनावरूनही आमच्यावर टीका केली. त्या लोकांनी आता अयोध्येमध्ये जाऊन बघावं. आम्ही तारीखही सांगितली आणि मंदिरही बनवलं. फडणवीसांची विरोधकांवर टीका. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान. मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहामध्ये कार्यक्रमाचं आयोजन. जळगाव जिल्ह्यामध्ये अक्षदा मोटरसायकल रॅलीचं आयोजन. या रॅलीमध्ये मंत्री गिरीश महाजनांचा सहभाग. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये होत असलेल्या राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी भाविकांनी यावं. महाजनांचं आवाहन.
भीमा कोरेगाव इथल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्यांना टोल माफी करण्यात यावी, सचिन खरात यांची सरकारकडे मागणी. वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्यामध्ये कोविड टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार, आरोग्य विभागाची घोषणा. यावरून शासन स्तरावर काम सुरू. राज्यामध्ये नव्या 28 कोरोना रुग्णांची नोंद, तर 13 रुग्ण कोरोनामुक्त. सायन पनवेल महामार्गाच्या यांत्रिकी स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या कंत्राटदाराला 2 लाखांचा दंड आणि कारणे दाखवा नोटीस. स्वच्छता कामांमध्ये कुचराई केल्याचा आरोप, तर अनधिकृत राडा रोडा टाकणाऱ्या व्यक्तीविरोधातही गुन्हा दाखल. केंद्रीय कर्मचाऱ्यांना शिवजयंतीची ऐच्छिक सुटी घेता येणार, केंद्र सरकारचा निर्णय. यानिमित्त खासदार उदयनराजेंनी मानले केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांचे आभार. हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. हिंदू गर्जना सभेमध्ये तलवार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल. शनी शिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचा संप तूर्तास स्थगित. लाल बावटा संघटनेचे उपाध्यक्ष DL करांडांसोबत चर्चेनंतर निर्णय. 4 जानेवारीपर्यंत संप स्थगित करत असल्याची माहिती. कापसाला 6,400 रुपये दर मिळत असल्यानं शेतकरी नाराज. शेतकऱ्यांनी कापूस न विकता आपलं ट्रॅक्टर घेऊन दर्यापूरमधील मुख्य चौकात केलं रास्ता रोको आंदोलन. नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची स्त्री मुक्ती परिषद सभा सुरू असताना व्यासपीठाचा बॅकड्रॉप लोखंडी अँगलसह कोसळला. सुदैवानं कुणीही जखमी नाही. ललित पाटील प्रकरणी ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांची चौकशी होणार. विजय जाधव हे सध्या ससूनचे वैद्यकीय अधीक्षक. संपूर्ण रुग्णालय अधीक्षकांच्या नियंत्रणामध्ये असल्यानं कैदी रुग्णांची सुरक्षा आणि त्यांच्यावरील उपचारांबाबत चौकशी होणार. राज्यामधील 17.5 लाख ऊसतोड मजुरांचं कामबंद आंदोलन सुरू. उद्यापासून सर्व कारखाने बंद होतील. ऊसतोडीला 400 ते 500 रुपये प्रति टन मिळत नाही तोपर्यंत काम बंद ठेवणार. गोपीनाथ मुंडे मजूर संघटनेची भूमिका. सायन पनवेल महामार्ग वाहतूक कोंडी. सलगची सुटी संपवून लोक मुंबईकडे येत असल्यानं वाहतूक कोंडी. मध्य प्रदेशच्या आग्रा मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गणेश घाटावर मोठा अपघात. कार आणि एका ट्रकसह 6 वाहनं एकमेकांवर आदळल्यानं वाहनांना आग. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. नांदेडमध्ये 12 घरफोड्या करणारा आरोपी भाग्यनगर पोलिसांच्या ताब्यात. आरोपीकडून 35 तोळे सोनं, 500 ग्रॅम चांदीसह विविध वस्तू मिळून सुमारे 25,65,000चा मुद्देमाल जप्त. परभणीच्या गंगाखेड इथल्या धारखेड पुलावरती 2 गटात हाणामारी. 7 जण जखमी असून दोघांची प्रकृती गंभीर. पोलिसांकडून चौकशी सुरू. शरद पवारांविरोधामध्ये आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या विशाल गोरडे विरोधात गुन्हा दाखल. भावना घाणेकर यांच्या तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद. नाशिकच्या वणी इथल्या सप्तशृंगी गडावरती महिला भाविक जखमी. चेंबरच्या पत्र्याच्या झाकणात अडकला महिलेचा पाय. कटरनं पत्रा कापला. महिलेच्या पायाला गंभीर दुखापत. धनगर आरक्षणासाठी लातूरमधील तरुणाची आत्महत्या. धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही म्हणून माझी मुलं सरकारच्या स्वाधीन करतो असा सुसाईड नोटमध्ये उल्लेख. रमेश चंद्रकांत फुले असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव. पुण्याच्या पौड तालुक्यामध्ये मानाच्या बैलाचा सिमेंट मिक्सरच्या धडकेत मृत्यू. संत तुकाराम महाराज आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या रथाची सेवा करण्याचा मिळाला होता मान. हिमाचल प्रदेशच्या पाटली कुहल जंगल परिसरात भीषण आग. आगीच्या तपशिलांबाबत अद्याप अस्पष्टता. भावानं केली बहिणीची गळा आवळून हत्या. भंडारा जिल्ह्याच्या सोनुली गावातली घटना. संबंधित तरुणी गावातील एका मुलाच्या प्रेमात पडल्याच्या संशयावरून हत्या केल्याचं उघड. आरोपी भावाला अटक. हुंड्यासाठी विवाहितेला शेततळ्यामध्ये बुडवून मारलं. विवाहितेच्या हत्येप्रकरणी 4घांना अटक. बारामतीमधील मासाळवाडीतील धक्कादायक घटना. चुनाभट्टी गोळीबार प्रकरणी 4 आरोपींना अटक. 4ही आरोपींना 5 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. तर गोळीबारासाठी वापरलेल्या पिस्तुलांचा शोध सुरू असल्याची पोलिसांची माहिती. वाशिमच्या नगरपालिका संकुलाच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. सुदैवानं या घटनेमध्ये कुणीही जखमी नाही. स्लॅब कोसळण्याची 15 दिवसातली दुसरी घटना. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कार्यक्रमात दागिने चोरणाऱ्या 13 महिला आणि 1 पुरुष पोलिसांच्या ताब्यात. सध्या या धार्मिक कार्यक्रमासाठी भाविक जमल्यानं चोरांच्या बतोल्या आल्याचा पोलिसांना होता संशय.
ख्रिसमस निमित्त सनी लिओनीकडून मुंबईच्या रस्त्यावरती गरजू मुलांना भेटवस्तूंचं वाटप, चाहत्यांकडून सनीच्या उपक्रमाचं कौतुक. वसई विरारमध्ये नाताळाचं जोरदार सेलिब्रेशन, डान्स करत गाणे गात ख्रिस्ती बांधवांकडून नाताळ साजरा. नाताळनिमित्तानं संपूर्ण मुंबई शहरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त, सुमारे 3000 वाहन चालकांवर कारवाई, तर प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगानं एकूण 548 संवेदनशील ठिकाणांची तपासणी. अहमदनगरच्या ह्यूम मेमोरियल चर्चला आकर्षक सजावट, येशूची प्रार्थना करून आणि गीत गाऊन ख्रिस्ती बांधवांकडून नाताळ साजरा. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर भाविकांची गर्दी, त्यामुळे जेजुरी नगरीला यात्रेचं स्वरूप प्राप्त. जेजुरी गडाच्या पायथ्यापासून ते मंदिरापर्यंत भाविकांच्या रांगा. सलग सुट्यांमुळे तीर्थक्षेत्रांवर भाविकांची मोठी गर्दी. नववर्षानिमित्तानं 31 डिसेंबरला शेगाव इथल्या संत गजानन महाराज समाधी मंदिर 31 डिसेंबर रोजी रात्रभर सुरू राहणार. अहमदनगरच्या नेवासा तालुक्यामधील देवगड इथल्या मंदिराला दत्त जयंती निमित्तानं आकर्षक विद्युत रोषणाई. उद्या संध्याकाळी 5 वाजता दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा होणार. सलग सुट्यांमुळे सिंदखेड राजामध्ये राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थानी पर्यटकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी. राजे लाखोजी जाधव यांचा राजवाडा हाऊसफुल. भारतीय जनता पक्षाकडून आयोजित 5व्या अटल संस्कृती पुरस्कारांचं पुण्यात वितरण. ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे आणि ज्येष्ठ उद्योजक प्रमोद चौधरी पुरस्कारांचे मानकरी. फडणवीसांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. अटल बिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्तानं अटल महाकुंभ या विशेष कार्यक्रमाचं आयोजन. मुंबईच्या रंगशारदा इथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची उपस्थिती. मथुरेच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांना अटल सन्मान प्रदान. अटलजींच्या नावाचा पुरस्कार मिळणं हा खूप मोठा गौरव. खासदार हेमा मालिनींचं वक्तव्य, तर अटलजींनी माझा सीता और गीता हा सिनेमा 25 वेळा पाहिला होता. हेमा मालिनींकडून आठवणींना उजाळा. गोंदिया जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवरती खासदार सुनील मेढेंनी भर कार्यक्रमात व्यक्त केली नाराजी. जिल्हा परिषदेच्या अटल क्रीडा महोत्सवाचं निमंत्रण न मिळाल्यानं मेढे नाराज. देशामध्ये कोरोनाची चिंता वाढवली. कर्नाटकामध्ये 3 JN1 बाधित रुग्णांचा मृत्यू, तर देशभरातील कोरोना रुग्ण संख्या 4054 वर. देशामध्ये काँग्रेस पक्ष येतो तेव्हा अर्थव्यवस्था बिघडवतो, भ्रष्टाचार करतो आणि देशाला कमजोर करतो. पियुष गोयल यांची टीका, तर 2024 मध्ये भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था असेल ही मोदींची गॅरंटी. गोयल यांचं वक्तव्य. भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडेंनी पुंछ इथे घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा. जवानांशीही साधला संवाद. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी नाताळाचं सेलिब्रेशन. नाताळानिमित्तानं पंतप्रधानांनी घेतली ख्रिस्ती बांधवांची भेट, तर जगभरातील ख्रिस्ती बांधवांना दिल्या नाताळाच्या शुभेच्छा. मध्य प्रदेशात भाजपच्या बंपर विजयानंतर 22 दिवसांनी आज झाला मंत्रिमंडळाचा विस्तार. मोहन यादव सरकारमधील 28 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. मध्य प्रदेशात 28 पैकी 18 कॅबिनेट मंत्री, 6 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि 4 आमदारांनी राज्यमंत्रीपदाची घेतली शपथ. या मंत्र्यांमध्ये कैलाश विजयवर्गीय, प्रल्हाद पटेल, कैलास सारंग, तुलसी सिलावत यांच्यासह अनेक मोठ्या नावांचा समावेश. मध्य प्रदेशमध्ये मंत्रिमंडळ विस्तार करताना भाजपनं जातीय समीकरण साधल्याची चर्चा. नव्या मंत्रिमंडळामध्ये ओबीसीच्या 11, खुल्या प्रवर्गातील 9, अनुसूचित जमातीतील 4, अनुसूचित जातीतील 4 मंत्र्यांचा समावेश. 30 जानेवारीला 8 नव्या रेल्वे गाड्यांना पंतप्रधान मोदी अयोध्येतून हिरवा झेंडा दाखवणार. दरभंगा आणि मालदा इथून बेंगळुरूसाठी अमृत भारत रेल्वेसह देशभरात 6 नवीन वंदे भारत एक्सप्रेस धावणार. संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील खासदारांचं निलंबन पूर्व नियोजित होतं, त्याचा हत्यारासारखा वापर करण्यात आला. सत्ताधारी पक्ष संसदेच्या कार्यपद्धतीची मोडतोड करताय. खरगेंचा सभापती धनखड यांच्यावर आरोप. टीएमसी नेता कल्याण बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या हुगळीमध्ये पुन्हा एकदा केली उपराष्ट्रपतींची नक्कल. मिमिक्री करणं माझा अधिकार असं म्हणत उपराष्ट्रपतींची केली नक्कल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा 2 दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर. 2024च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेचा आढावा घेणार. न्याय मिळत नाही तोवर पद्मश्री पुरस्कार परत घेणार नाही. कुस्तीपटू बजरंग पुनियानं केलं स्पष्ट, कोणताही पुरस्कार आमच्या बहिणींच्या सन्मानापेक्षा मोठा नाही. सर्वात आधी आमच्या बहिणींना न्याय मिळायला हवा. पुनियाची प्रतिक्रिया.
देशभरात नाताळाची धूम. चर्चमध्ये प्रार्थनेसाठी ख्रिस्ती बांधवांची गर्दी. सेलिब्रेशनचा उत्साह. अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टनं पहिल्यांदाच त्यांची मुलगी राहाचा चेहरा केला रिव्हील. राहाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि संगीतकार आशिष कुलकर्णी अडकले लग्न बंधनात. पारंपरिक पद्धतीनं पार पडला लग्न सोहळा. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल. हजारो वर्षांपासून समुद्रामध्ये बुडालेल्या भगवान श्रीकृष्णाच्या द्वारका नगरीचं दर्शन करता येणार. गुजरात सरकार मूळ द्वारका दर्शनासाठी अरबी समुद्रात प्रवासी पाणबुडी सेवा सुरू करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.